तर ईव्हीएमला हार घातल्याप्रकरणी आता नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला। ही दृश्य आपण बघतोय की शांतिगिरी महाराज जेव्हा मतदान करायला गेले तेव्हा त्यांनी ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवलेला आहे त्याच्या बाजूला हार अर्पण केला, हार घातला आणि त्याच्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। आणि त्याच्यानंतर आता शांतिगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। आपण सध्या शांतिगिरी महाराज यांच्या कुटियाच्या बाहेर आहोत आणि पुढच्या काही वेळात शांतिगिरी महाराज खरं तर आपली या संदर्भातली प्रतिक्रिया देतील। मात्र एकूणच या सगळ्या घटनेनंतर शांतिगिरी महाराज यांचा जो भक्त परिवार आहे त्यांच्यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या येत आहेत। शांतिगिरी महाराज पुढच्या काही वेळात आपली प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी देतील। आज सकाळच्या सुमारास ज्यावेळेला शांतिगिरी महाराजांनी आपलं मतदान केलं त्याच्यानंतर त्यांनी ईव्हीएम मशीनला हार घातला आणि कलम 188 नुसार महाराजांवर आता त्र्यंबकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। आपण भक्त आहात, महाराजांची काय नेमकी प्रतिक्रिया? शांतिगिरी महाराज हे आध्यात्मिक गुरु आहेत। देव देश धर्मासाठी ते लढत आहेत आणि अध्यात्म मार्गामध्ये कुठलाही साधन असेल, मशीन असेल, प्रतिमा असेल याचं पूजन करणं हे काही गैर नाही आहेत। पण नियमांचं उल्लंघन आहे, निवडणूक नियमांचं उल्लंघन आहे। यापूर्वीच उमेदवारांना सांगितलं जातं की त्यांनी काय नियम पाळायचे आहेत। ठीक आहे, जे काय असतील नियम असतील, पण ते अध्यात्म मार्गामध्ये असल्या कारणाने हे जे काय असेल, मी अगोदरच सांगितलं, साधन असेल किंवा मशिनरी असेल, कुठलंही काही असेल किंवा शुभ कार्याचा शुभारंभ पुष्पहार